कुणाला लायसन्स विचारला होता, ते लायसन्स सांगितलं होतं सौरभला पाठव म्हणून, आणि सौरभने ते पाठवून सुद्धा दिलं. आणि मला निम्बा ताईचा मेसेज आला की काही लायसन्स तर इथेच आहे, सौरभने काय पाठवलंय. मग मी सौरभला मेसेज केला की सौरभला काय पाठवलंय, तर सौरभ म्हणाला मी लायसन्स पाठवलंय. म्हटलं नक्की काय पाठवलंय क्रॉस चेक केल्यानंतर कळलं की सौरभने 2 व्हीलरचं RC बुक पाठवलं, आणि ते इथे आलं सुद्धा आहे. त्यासाठी आम्ही 6,500 रुपये घातले सुद्धा होते, आणि ते आता घेण्यासाठी 2 माणसांना आम्ही इथे युरोपमध्ये कामाला लावलंय. सो ती माणसं जाऊन ते घेणार, आम्ही तर बिचारांना सांगितलं पण नाही. सो एवढ्या अथक परिश्रमानंतर सुद्धा लायसन्स काही येत नाहीये. या माणसाचा मूड ऑफ झालेला आहे. काय झालंय, गाडी चालवायची असते आपल्या इंडियामध्ये, एवढ्या स्पीडला चालू शकत नाही. इकडच्या हायवेजला तेवढा स्पीड लिमिट आहे. पण मला असं वाटतं की तुला स्पीडने चालवायची होती, आणि आपण एवढा प्रयत्न केलाय आणि तरी सुद्धा जर लायसन्स आलं नाहीये तर त्याच्या मागे काहीतरी रिझन आहे असं समजूया. श्री स्वामी समर्थ म्हणूया आणि आता शांत बसूया. आपण परत स्पेनला येऊ ना, तेव्हा चालव तू. नाहीतर हवं तर मी काय करते माहितीये का, माझ्याकडे एक आयडिया आहे की राईट साईडला आपल्याकडे जे स्टेअरिंग असतं ना, ते मी काढते आणि डाव्या बाजूला लावते. ते चालवशील बाबा, टेन्शन नको गोवा.